आणि आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या। 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली। राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार। चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला। श्रीकांत शिंदेंकडून ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांना पक्षप्रवेशाची ऑफर। चंद्रहार पाटील शिवसेनेत आली तर स्वागतच, त्यांना लागेल ती ताकद देऊ, श्रीकांत शिंदेंची ऑफर। महाराष्ट्र दिनी रायगडात आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार। शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांनी हुशारीनं सोडवला। 2027 ते 28 पर्यंत नाशिकला पालकमंत्री मिळणार नाही। रोहित पवारांचं वक्तव्य, तर रायगडचा तिढा कायम राहील असाही टोला। जूनच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार। नागपुरात आंदोलनाचा समारोप होणार। कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून हलणार नसल्याचा बच्चू कडूंचा इशारा। शिंदे समितीने चौथा अहवाल राज्य शासनाला पाठवलेला चौथा अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हाके यांची मागणी। चौथ्या अहवालावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती।